पंढरपूर तालुक्यातील आंबेचिंचोली ते वडदेगाव या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आल्यामुळे त्या पुराचे पाणी आंबेचिंचोली पुलावरून वाहत आहे आणि मंगळवेढा ते आंबेचिंचोली हा रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झाला आहे। तसेच आंबेचिंचोली ते वडदेगाव हा एकच रस्ता गावकऱ्यांना आहे। हा एकच रस्ता वापरावा लागत आहे, जो पावसामुळे अतिशय खराब झाला आहे। सगळीकडे चिखलच चिखल झाला आहे, त्यामुळे येथील रस्त्यावर येता जाताना महिलांना व विद्यार्थ्यांना अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागले। यामुळे येथील संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या। त्या रस्त्याची आम्हाला काय कायम गरज आहे। आम्ही रस्त्याच्या कडेला चिटकून राहिलाय, आम्हाला चिखल होतोय मरणाचा, आमचा पाय मुडतोय, निसरतोय मरणाचं। हा, मग तुम्ही काय करावं साहेब, बघा माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, हे रस्ते तुम्ही दखल घ्यावी। रस्ता 2 महिने तुम्ही मंजूर करून द्यावा। 40-50 वर्ष होतात हे रस्त्याची कोण दखल घेत नाही। आले मतदान मागाय आले की तेवढीच घेते, ते सांडी बोळा नेते तर मत मागून जाते। ती मत घेतले की विचार परत आमचा करत नाही। ती आलं काय गेले काय राहिले काय ठेवलं काय तुम्ही। कधीच रस्ता झालेला, आमचं लगीन झालं तसं रस्ता झालेला नाही, पण 40 वर्ष झालं। लहान लेकरांची इतकी समस्या बेकार आहेत की रस्त्याला जाते ती हात पाय मोडतात। लहान मुली जायचं म्हणल्यावर भेटते त्या रस्त्याने। महामंडळ होती ती पण बंद झाली। एक टेम्पो घेऊन जर लेकरांना जायचं म्हणलं तर ते टेम्पोला सोडून नको म्हणते, तुमच्या गावचा रस्ता बेकार लय आहे। माझा जायचा रस्ता आहे तो आंबेचिंचोली ते वडदेगाव आहे आणि या रस्त्याला भरपूर चिखल होतोय। गावातले पुढारी लोक ह्या रस्त्याचा विचार करत नाहीत, फक्त मतदानाचा आमचा वापर करतात, परत इकडे डोकूनही बघत नाहीत। आणि आमच्या या रस्त्याचा विचार वृद्ध लोक जायचं म्हणलं तर दवाखान्याला अडचण येते, लहान मुलांना शाळेसाठी अडचणी येतात। 5 दिवस झालं मी शाळेला गेले नाही। या रस्त्यामुळं हे रस्ता खूप खराब झालेला आहे। मी ह्या रस्त्यावर जाताना पुढे गाड्या आल्यावर कुठे जावं ते आम्हाला भीती वाटते, म्हणून आम्ही इकडे सरकताना आमचा पाय घसरतो। माझी मागणी रस्ता मी बनवावा। जे लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे झाले होते, त्या पक्षांच्या प्रत्येक आमदारांना असतील किंवा राजकीय जे काही पुढारी आहेत त्या प्रत्येकाला आम्ही जाऊन भेटलेलो आहे, पण गेलोच बऱ्याच वेळेला आम्ही त्या गोष्टी पण केल्या। उपोषणाची बी आम्ही त्या ठिकाणी अडचण सांगितली होती आणि इथून पुढे आमचा मुद्दा तोच आहे। जर या 2-3 महिन्यात रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्हाला त्या रस्त्यासाठी उग्र प्रकारचं आंदोलन आम्हाला छेडावं लागणार आहे। हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी सगळ्या गावकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे। आंबेचिंचोली ते वडदेगाव हा 5 किलोमीटरचा रस्ता पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद होतो असे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले।